वाटतं माझंही घेतोस काय? वाव डिलिशियस हे ना, कधीच संपू नये असं वाटतंय. अरे चिन्मय दादा लवकर खा, नाही तर वितळून जाईल ते. हे बरोबर आहे. काय होतं माहिती का, आपण आईस्क्रीम खातो ना त्यावेळी एकतर पटकन संपवून टाकतो वितळून जाईल म्हणून, मग त्याची मजा आल्यासारखं वाटत नाही. नाहीतर मग खूप वेळ ठेवतो आणि मग ते वितळून जातं, तरी खाण्याची मजा येत नाही. या गोष्टीचं कधी अवलोकन केलंय का तुम्ही? अवलोकन हे काय असतं? सांगतो. काय होतं, मोठे लोक असतात ना ते असं पटापट आईस्क्रीम खातात कारण त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडे वेळ फार कमी असतो. आणि लहान मुलं खूप वेळ आईस्क्रीमकडे बघत बसतात, हळूहळू खातात आणि ते त्यांच्या हातातनं वितळून खाली पडतं, सगळ्या अंगाला माखून घेतात. अरे आम्हाला कळतं आईस्क्रीम कसं खायचं, म्हणजे सगळीकडून जर आपण व्यवस्थित लीक केलं ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. ओहो, एवढं सगळं तुला कळतंय सौरभ. मला हेच अपेक्षित होतं तुझ्याकडनं. सगळं समजतंय तुम्हाला, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्याचं आईस्क्रीम मात्र वितळवून वाया घालवताय. आयुष्याचा आईस्क्रीम काय बोलतो हा? म्हणजे काय? सांगतो सांगतो सांगतो. काय आहे, आपल्याला म्हणजे तुमच्या वयात असताना नेहमीच असं वाटत असतं की मोठे लोक जे आहेत ना ते फार त्रास देतात, सतत आपल्याला बंधनं घालतात, आपल्याला काही ना काहीतरी येऊन सांगतायत, लेक्चर देत आहेत. राग येत असतो आपल्याला प्रचंड आणि आपल्याला असं वाटत असतं की कधी एकदा आपण मोठे होतोय, कधी एकदा आपण मोठे होतोय आणि मोठं होऊन ना या सगळ्याचा वचपा काढायचा, या सगळ्याचा बदला घ्यायचा असं वाटत असतं. हो ना? एक्झॅक्टली. तुम्ही भवितव्याचा विचार करत बसता, असं होऊन बदला घ्यायचा आहे, असं होऊन वचपा काढायचा आहे, असा विचार करत करतच ना तुम्ही आत्ताचं तुमचं जे वय आहे ते जगायचं विसरता. हे आयुष्य जे आहे ना ते आईस्क्रीम सारखं वितळून जातं तुमच्या हातामध्ये. कळलं? हो रे दादा, आम्ही त्याचा विचारच केला नव्हता. मी विचार केला आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो. आता इथून पुढे तुम्ही विचार करा. काय होतं माहितीये का, हे असं भविष्याकडे धावताना आपण विसरून जातो की आपले पाय धावत असतात, आपलेच पाय असतात, पण कंट्रोल राहत नाही आपला त्यावर. हे आयुष्य निघून जातं आणि मोठं झाल्यावर मात्र असं वाटत राहतं की अरे परत लहान व्हायला हवं, परत ते मजेचं बिनधास्त आयुष्य जगायला हवं. मग फार त्रास होतो. मग रे दादा, मग असं करायचं की आता हे आईस्क्रीम कसं तुम्ही चारही बाजूनी असं व्यवस्थित चाटून हळूहळू खाऊन संपवत आहे, ते वितळून पडू देत नाहीये. तसंच आयुष्य जगायचं आनंदाने, मजेत. हो दादा, बरोबर. बरं, मी आता परत येईपर्यंत तुम्ही या सगळ्यावर विचार करा. मी परत आल्यावर मात्र तुम्ही सगळे मजेत दिसला पाहिजे, कसलेही टेन्शन्स नको आहेत. तू कुठे चाललाय दादा? मी परत लहान व्हायला चाललोय. काय पण काय, परत कसं लहान होऊ शकतो आपण? होऊ शकतो. कसं? आपण ज्यावेळी आपल्यापेक्षा मोठ्या कोणाकडे तरी जातो त्यावेळी आपण लहानच होतो ना. आणि मी तर सर्वात मोठ्या कोणाकडे तरी चाललोय, त्यामुळे लहान होण्याचा खूप आनंद मिळणार आहे मला. पण सर्वात मोठं कोण आहे रे दादा? सर्वात मोठे आहेत श्री गुरु. श्री गुरूंकडे चाललोय मी. गुरु म्हणजे कधीच लघु नसलेले मोठे. मी गाणगापूरला चाललोय. ए दादा, आम्ही पण येतो ना तुझ्यासोबत. वा, गुड आयडिया. तुम्ही आला तर आवडेलच आम्हाला. मी पण घरी विचारून बघतो, मला पण यायचंय. गुड. माझी एक अट आहे, जर आलं तर तुम्ही तिघांनी यायचं. मी कुठेही येणार नाहीये. मला वाटलंच होतं तू असं बोलशील. यावं लागेल. तुझी श्रीगुरूंवर श्रद्धा नाहीये का? प्रश्न श्रद्धेचा नाही आहे, पण काय? अरे मित्रा, तू आमच्याशी झगडतोयस, पण खरं तर तू स्वतःशीच झगडतोयस आता. तुला कळत नाहीये तुझ्या मनाची तगमग. आम्ही जाऊ, तिथे जाऊ, मजा करू, एक छान ट्रिप होईल, श्रीगुरूंचं दर्शन होईल, आम्हाला खूप आनंद मिळेल. पण तू असाच राहशील इथे तगमगत. विचार कर. तू ये सौरभ, ऐक, श्रीगुरूंच्या पायाशी आलास ना की खूप आनंद मिळेल.
सगळी तगमग निघून जाईल मनातली. हं? आयुष्य बदलेल तुझं. DN विंड सिस्टीम्स इंडिया प्रस्तुत श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील आजचा प्रश्न आहे, विवेकला स्वप्नात काय दिसलं? ए. आई वडील, बी. मित्र, सी. गाणगापुरातील परिसर आणि डी. पैसा संपत्ती. या मालिकेत विचारल्या जाणाऱ्या 6ही प्रश्नांची उत्तरं एकाच पोस्टकार्डवर लिहून आमच्याकडे दिनांक 24 डिसेंबर 2016 पर्यंत पाठवावीत. त्यासाठी आमचा पत्ता आहे साम टीव्ही, सकाळ, पोस्ट बॉक्स नंबर 814, कोल्हापूर 416008. तसंच तुम्ही तुमची उत्तरं SMS करून सुद्धा पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा SGD स्पेस तुमचा योग्य पर्याय, ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि तुमचा पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पत्राद्वारे किंवा SMS द्वारे 6ही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या 5 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी एक 100 ग्रॅम चांदीचं नाणं आणि नृसिंहवाडी इथे अभिषेकाची संधी. तर इतर 25 विजेत्यांना मिळणार आहे गुरुचरित्राची प्रत. त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा, आम्हावर आईची माया तुझी. विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू